आणि डॉट बॉल. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे 6. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. यावेळेस हो नक्कीच, परंतु झेल होऊ शकला नाहीये. तू मे मे मैदानाच्या आतमध्ये झाली आणि धावबादच्या स्वरूपात तुरुंगवासाला मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. अर्थातच दुसरा धक्का बसतोय आणि त्यांच्या जागांसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सुशांत नक्कीच आपण पाहतोय लक्ष्मी फायनान्शियल यांचे प्रोव्हायडर अर्थातच सुजाता मॅडम रामनंग. कोणाला जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असेल, SIP करायची असेल तर आपल्या हक्काच्या माणसांकडे जा. सुजाता मॅडम रामनंग यांच्याकडे आपण स्क्रीनवरती युट्यूब लाईव्हला देखील स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय. कोणाला जर गुंतवणूक करायची असेल, SIP करायची असेल तर नक्कीच आवर्जून कॉल करा आणि नक्कीच विजिट करा. लेन्सचा चेंडू आपण पाहतोय माठची कडा आणि त्यानंतर सिंगल. स्कोर वरती धावसंख्या लागली आहे 9. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. स्लो ऑन डिलिव्हरीचा वापर आणि पुरेपूर फायदा उठवू शकले नाही आहेत बॅटर्स. मात्र एक धाव मिळते आहेत. चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा त्याच खेळाडूने झेल सोडलाय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेटचं पतंग. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक बसतोय 3रा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. मेडिसिन घेऊन जायचंय लक्षात घ्या.
यावेळेस मात्र काय पाहिलं मी, त्या आगांशी देणार फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक बसतोय चौथा. चार विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धबलकावरती लागल्या जात आहेत. जाऊया आपण मागच्या दिशेने संध्याकाळच्या लढतीला. आणि मात्र आतापर्यंत काय पाहायला मिळतंय, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विक्रम आपल्याला पाहायला मिळतील. यांच्या नावावरती अनेक विक्रम आहेत. तोच विक्रम यावेळेस सोल करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढे चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस आडवा बाटण्या ऑन साइडला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत इथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. स्पीडअप करायचा आहे, स्पीडअप करा. अजून पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. आता जर वाजलेत घड्यामध्ये ठीक 4:15 वाजलेत. पुढे चेंडू पाहायला मिळेल. आपण सौरभ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचचा हिरो अर्थातच आपल्याला पाहायला गेलं तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेणारा पुरस्कार अर्थातच सौरभ ऑन स्ट्रायकिंग वरती पाहताय. लेफ्ट हँडर आहेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉल चांगले खेळतायत. आता मात्र टेनिस बॉल नक्कीच ते देखील चांगले खेळतायत. पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आले ते विकेट कीपर कोणती चूक करत नाहीये. बॅक टू द कमिलियन. धप्पा क्रमांक बसतोय अर्थातच पाहायला गेले तर 5वा या 15 या धावसंख्येवरती. त्यांची धावसंख्या घेण्यासाठी अर्थातच जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच समीर. पंधरा धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती लागले आहेत.
पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस बागपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु का पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात आपण पाहतोय. नाही, ओके ओके, सॉरी, माफ करा. यावेळेस फुलेंचा आपण यावेळेस काय पाहायला मिळतं. एक संदीप कवरच्या दिशेने फटका आलाय. सॅम चेंडूच्या खाली चालले तडवण्यासाठी, परंतु का पाहायला मिळतंय. सॅम आपल्याला पाहायला मिळत आहेत, दूरवरून आले आहेत. जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे तर जर इथं दुसरा धावेचा प्रयत्न, आणि यावेळेस काय पाहायला मिळतंय. चुकीला माफी नाहीये. धाव यावेळेस नक्कीच वन शॉट असेल, अर्थातच एक रन. एकच धाव मिळेल या चेंडूवरती, आणि स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील. 18 धावा झाल्यात, 19 धावांचं लक्ष असेल. यानंतर होणारा सामना 18 धावा फलकावरती लागल्यात. 19 धावा करायच्या असतील. येणारे चेंडू असतील 18 आणि 19 धावा ऑन स्कोर बोर्ड वरती करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला, अर्थातच श्री केदारलिंग स्पोर्ट्स कुंडी संघाला. यानंतर होणारा सामना श्री गांगोबा स्पोर्ट्स निवे वर्सेस मंगलमूर्ती बेलारी. दोन्ही कॅप्टन्सनी टॉप साठी यायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे, जायचं आहे पण चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊन देत.
येणारे चेंडू असतील 18 आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला 19. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 18 आणि स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीमला 19 धावा श्री केदारलिंग स्पोर्ट्स कोंडी संघाला. पहिला चेंडू या वेळेस का पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. दोन धाब्याने खातं ओपन केलं जात आहे. पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा दोन धावा पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. यानंतर होणार सामना. यावेळेस फायनलच्या दिशेने लोंद कार्पेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि अंतर कापलं जात आहे. चकवत करत लॉन द कार्पेट मध्ये चेंडू चाललाय, दंदन करत 4 धावांसाठी. लाईनमॅन, आयोजन कमिटीचे लाईनमॅन, आपण बॉर्डर लाईनचा दाबा घ्यायचा आहे. कुठं जिकडे तिकडे असाल, जिकडे तिकडे असाल तर आपण बॉर्डर लाईनचा दाबा घ्यायचा आहे, लक्षात घ्या. डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्पीडअप करा, संध्याकाळचं सत्र आहे. आता हळूहळू अंधार पडायला चालू होईल. चला फास्ट करायचं आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय यावेळेस देखील लाईन जरूर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अपील केलं जाते, पंच आमच्या युवत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा एक रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होतीये. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमने तयार राहायचा आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय पुढे चेंडू पाहायला मिळेल. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस सेव्ह करण्याचा प्रयत्न, फटका बसला फटक्याच्या खाली आणि यावेळेस का पाहायला मिळतंय विक्रम यांच्याकडून चूक झाली. चुकीला माफी नाही आहे, झेल सोडला जातोय. क्या छोड़ी तो मैच भी छोड़ी, आने वाले गेम को आपको नतीजा भुगतना पडेगा. नक्कीच ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या वेळेला मात्र यावेळेस मात्र विक्रम देखील नोंदवले जातात. मात्र जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवणार का हे देखील पाहणे गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय स्पीडअप करायचं आहे, लक्षात घ्या. अजून पुढे सामने आपल्याला खेळवायचे.
यानंतर दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. मंगलमूर्ती आणि श्री गांगोबा स्पोर्ट्स निवे दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. नाणेफेकीचा कौल लागलाय. काय घेतलं हो 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 आडव्या बॅटने स्लॅपमध्ये चेंडूला थाप दाखवला. चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. षटकार आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. लाईनमॅन